खासदार नरेश म्हस्के आपल्यासोबत आहेत. आपण पाहिलं तर गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा विधान केलेलं आहे. याआधी देखील त्यांनी अनेक वेळा विधान केलेले आहेत. म्हस्के आज पुन्हा एकदा विधान गणेश नाईकांचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामध्ये चक्क खासदारांना हरवण्याची आणि घरी बसवण्याची भाषा आहे ती केलेली आहे. तर एका कार्यक्रमामध्ये त्यांनी त्यांचा जो निधी नाही मिळत त्याच्यावरतून देखील नाराजी या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे. गणेश नाईक यांच्या लोकप्रियतेत जी लोकप्रियता ते स्वतःला समजतात, तो काय दिवा आहे ना, त्यातलं तेल संपलेलं आहे. आणि दिव्यातलं तेल जेव्हा संपतं तेव्हा तो फडफडतो, ती वात तशी ते फडफडत आहे. त्यांचं वय झालेलं आहे, त्यामुळे ते सारख्या काही गोष्टी विसरतात. त्यांना मी पुन्हा आठवण करून देतो आहे आपल्याद्वारे. पराभूत करण्याच्या कसल्या गोष्टी करता? त्यांना स्वतः ज्या आमच्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांना ते शिव्यांची लाखोली वाहत असतात, त्यांनी स्वतः एकदा त्यांना घरी बसवलेलं आहे, त्यांचा पराभव केलेला आहे. त्यानंतर ज्या एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करतात, त्यांच्यामुळेच त्यांच्या घरी 2 मुलं आहेत, ते माझी नाव लावून घरी आहेत. दोन्ही एक खासदार आहेत. माझी 2 वेळा एकनाथ शिंदे साहेबांच्या रणनीतीनेच त्यांना घरी बसवलं आणि एका मुलाला एकनाथ शिंदे साहेबांच्याच रणनीतीने घरी बसवलेलं आहे. माजी खासदार, माजी आमदार. उलट त्या 2 मुलांना घरी बसवून त्यांच्या जागा यांनी घेतलेल्या आहेत. स्वतः पराभूत झाल्यामुळे त्यांच्या जागा यांनी घेतलेल्या आहेत, त्यांच्या जागेवर उभे राहिलेले आहेत आणि बहुतेक ती मुलं त्यांना त्रास देत आहेत आणि म्हणून कदाचित ते एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात बोलत आहेत. त्यांचा मान सन्मान आम्ही नेहमी ठेवतो, परंतु अशा पद्धतीने जर एकनाथ शिंदे साहेबांवरती बोलत असतील तर आम्ही त्यांचा मुलाहिजा बाळगणार नाही. ते बहुतेक विसरलेत की श्रीकांत शिंदे 3 वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत प्रचंड मताधिक्याने. हे काय त्यांना माझी करणार हो? स्वतःच्या मुलांना हे निवडून आणू शकत नाहीत. पराभव झाला आहे 2-2, 3-3 वेळा आणि हे श्रीकांत शिंदेंवर टीका करतात. 1994 साली शिवसेनेच्या मंत्रिमंडळामध्ये गणेश नाईक मंत्री होते. आजही तेच आहेत आणि ते पण एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका घेतली म्हणून. आणि 31 वर्षापूर्वी ते मंत्री असताना शाखा प्रमुख असणारे एकनाथ शिंदे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. आता उपमुख्यमंत्री. ही पोटदुखी, ही जलन गणेश नाईकांची आहे. म्हणून अशा पद्धतीने ते एकनाथ शिंदेंवरती टीका करतात. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, गणेश नाईक, आप अपनी जलन बरकरार रखना. श्रीकांत शिंदे और एकनाथ शिंदे साहब अपना जलवा बरकरार रखेंगे. तुम्ही काय आम्हाला पाडायच्या वार्ता करताय हो? तुमचं अस्तित्व ना फक्त नव्या मुंबई पुरतं आहे. नव्या मुंबईच्या बाहेर तुम्हाला कोणी विचारत नाही. दिल्लीमध्ये श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे साहेबांचा जो मान आहे ना, त्यामुळे आमची पोटदुखी आहे. आणि तुम्ही नवी मुंबईत आमची उखडू शकला नाही. तो तुम्ही आमची काय उखडणार आहात? मी तुम्हाला सांगतो, 10 जागा येणार नाही म्हणत होता. 42 नगरसेवक तुमच्या मतदारसंघामध्ये, 29च्या वरती नगरसेवक. ऐरोली ज्या ठिकाणी गणेश नाईक आमदार आहेत त्या ठिकाणी 29च्या वरती नगरसेवक आम्ही निवडून आणलेत. तुम्ही आमची काय उखडणार आहात? ज्या काही 10-12 आमच्या जागा पडल्यात ना, नाही तर आम्ही सत्तेवर असतो, त्या आमच्या चुकांमुळे पडल्यात. तुम्हाला लोकांनी मताधिक्य नाही दिलं, तुम्ही काय आमची उखडणार आहात हो? कसली भाषा करताय? आणि तुम्ही तुमच्या प्रदेशाध्यक्षांना सांगताय, अरे माझं तुम्हाला चॅलेंज आहे. मी मध्यंतरी प्रदेशाध्यक्षांना पण पत्र लिहिलेलं आपल्याद्वारे की द्या त्यांना परवानगी. आणि या मैदानात तुम्ही काय आमचं अस्तित्व संपवणार आहात हो? तुम्ही आमचं अस्तित्व संपवू शकत नाही. तुम्ही संपलेले आहात आणि म्हणून अशा पद्धतीच्या टीका करताय. पराभव तुम्ही स्वीकारलेला आहे, पराभवाला तुम्ही सामोरे गेलेले आहात. आमच्या पराभवाच्या भाषा तुम्ही काय करताय हो? हे बघा, जिंकण्याकरता आणि हारण्याकरता आम्ही नाही आहोत. आम्ही आमच्या पक्षाशी प्रामाणिक आहोत. 3-3 पक्ष तुम्ही बदललेले आहेत, त्या पक्षाशी प्रामाणिक नाही आहात. तुम्ही आमच्या प्रामाणिकतेबद्दल काय बोलता? त्याच्यामुळे त्यांचं वय झालेलं आहे आणि त्यामुळे कदाचित अशा पद्धतीने ते बोलत आहेत.
वारंवार पक्षावरती ते चिन्ह करतायत आणि पक्षावरती बोलतात की जर पक्षाने मला परवानगी दिली तर मग शिंदेचं पूर्ण जे राजकारण आहे ते मी संपवून टाकेल. का वाटतं ह्या आधी देखील त्यांनी अशा प्रकारची वक्तव्य केलेली होती, तुम्ही तक्रार देखील केलेली होती, पत्राद्वारे तुम्ही नाराजी देखील. अरे पक्षाकडे काय परवानगी मागताय? या ना रिंगणात, आम्ही आहोत सामोरे. तुमच्यात हिंमत पक्षाचं कसलं कारण सांगताय? पक्षाने परवानगी दिली तर, पक्षाने परवानगी दिली तर या रिंगणात. आम्ही सांगतो ना, या आमच्या विरुद्ध रिंगणात, या आम्हाला संपवायला. भले भले संपले, आम्हाला संपवणार आहे. तुम्ही काय सांगताय आम्हाला? कसली भाषा करताय? नगरविकास खात्यावरती त्यांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे. आमचा जो हक्काचा प्लॉट आहे, जो भूखंड आहे, तो देखील आम्हाला देत नाही आहे. आणि ह्या ठिकाणी खालच्या शब्दात जाऊन त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पद आहे त्याच्या संदर्भात देखील वक्तव्य केलेलं आहे. हे बघा, नवी मुंबईतील जनतेला माहिती आहे. क्रशर, दगडाच्या खाणी, मंदिराच्या जाग्यांवरती बळकावलेल्या जमिनी, व्हाईट हाऊस, काय ब्लॅक हाऊस, ते बावखळेश्वर मंदिर, तो परिसर, या सगळ्या गोष्टी नवी मुंबईतील जनतेला माहिती आहेत. सगळ्या बाहेर आलेल्या आहेत. आणि हॉस्पिटलची भाषा कसली करता? अहो, ह्या महासभेमध्ये मंदाताई म्हात्रे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. एक हॉस्पिटल करू इच्छित आहेत नवी मुंबईमध्ये, चांगलं मल्टी स्पेशालिटी गरीब लोकांकरता. तो प्रस्ताव रद्द करण्याकरता एका नगरसेवकाची खोटी सही मारून तो प्रस्ताव तुम्ही ह्या महासभेत आणला आहे. तुम्हाला खरंच लोकांच्या गरजा यांच्याशी तुमचा काही संबंध आहे का? कशाशी खातात तुम्हाला माहिती आहे का हो? तो असता तर हा प्रस्ताव आणला असता का? स्वतःच्या पक्षाच्या आमदारांचा लोकाभिमुख असा विषय तो रद्दबादल करण्याकरता प्रस्ताव आणला आहे. कसल्या भाषा करता तुम्ही? लोकाभिमुख, लोकाभिमुख. लोकांनी नवी मुंबईतील जनतेने तुम्हाला घरी बसवलं आहे. मंदाताईंनी पाडलं आहे, तुमच्या मुलाला आता पाडलं आहे. बघा, आम्हाला ही भाषा आज नाईलाजाने बोलावी लागते, तुम्ही आमच्या विरुद्ध बोलताय म्हणून. मला तर काही पर्वा नाही आहे. तुम्ही म्हणताय खासदार युतीचा खासदार आहे. माझ्या पक्षापुढे आणि माझ्या नेत्यापुढे अशाही खासदारकी मी ओवाळून टाकेल. काही पर्वा नाही कोणी माझ्या विरोधात काम करो. पुढच्या निवडणुकीमध्ये, निवडणुकीसाठी आम्ही जन्माला नाही आलो. माझ्या पक्षाकरता आणि माझ्या नेत्याकरता या ही खासदारकी मी ओवाळून टाकायला तयार आहे. या तुम्ही आम्हाला संपवायसाठी या, आम्ही सुद्धा आहोत रिंगणात. आधी नवी मुंबईमध्ये आम्हाला संपवा, मग शिंदेसाहेबांना संपवण्यासाठी या. तुम्हाला उत्तर दिलं आहे 42 जागा निवडून आणून. तेच बोलतात की या ठिकाणी आम्ही एकत्र आहे, परंतु मी एकत्र असून सुद्धा शांत बसणार नाही. मंत्रिपद घेतलंय ते शांत बसण्यासाठी नाही. अहो, कसलं मंत्रिपद? वाघ जास्त झाले तर म्हणतात ते जंगलात शेळ्या सोडा. हे मंत्रिपद? वाघ जास्त झाले तर शेळ्या सोडा म्हणतात. हे मंत्रिपद? नका बोलायला लावू आम्हाला. कशाला आम्हाला आमची पातळी सोडायला लावताय? तुम्ही पत्र लिहिलेलं होतं, त्या पत्रावरती प्रदेशाध्यक्ष असतील किंवा मग देवेंद्र फडणवीस असतील, त्यांचं काही उत्तर आलेलं आहे का? त्यांनी काही समज दिलेली आहे का? कारण वारंवार तशा पद्धतीचे वक्तव्य हे सुरू आहेत. आता तेच म्हणतात मला शांत बसायला लावतात, शांत बसायला लावतात. कदाचित आज झालं असेल, परंतु आम्ही म्हणतोय त्यांची कसली परवानगीची वाट बघताय? या आम्हाला संपवायला. कसली परवानगीची वाट बघताय तुम्ही? या ना आम्हाला संपवायला. आम्ही वाट बघतो तुमची. स्वागत, वेलकम. नाईक साहेब, आम्ही तुमचं स्वागत करतो. वाघ जास्त झालेत तर शेळ्या सोडा. वा. सर, वेगळा प्रश्न आहे. हर्षवर्धन सकपाळ आपण पाहतोय की त्यांनी जी टिपू सुलतानांची जवळजवळ शिवाजी महाराजांसोबतच तुलना केलेली आहे. या प्रकरणानंतर जे आहे ते दगडफेक त्यांच्या कार्यालयावरती काही ठिकाणी होते. कसं बघता यांच्या वक्तव्याकडे? हर्षवर्धन सकपाळ यांचं श्रीमुख हे जोड्याने हाणलं पाहिजे. जिथे जिथे जातील त्याला लोकांनी जोड्याने यांना हाणलं पाहिजे. नुसत्या चपला त्यांच्यावर फेकायला नाही पाहिजे. टिपू सुलतानांबद्दल एवढं प्रेम आहे तर आपल्या वडिलांच्या जागी त्यांनी टिपू सुलतानांचं नाव लावावं. पण छत्रपती शिवाजी महाराजची तुलना त्यांनी करू नये. आणि अशा पद्धतीने महाराष्ट्राचे अध्यक्ष जर बोलत असतील तर त्याचा प्रसाद काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घ्यावाच लागणार. लोकांचा उलटा परिणाम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरती लोक करणार
हर्षवर्धन ते काय जे सकपाळ आहेत त्यांनी केलेल्या कृत्यात चपलेने हाणण्याच्याच लायकीचे ते आहेत, यापेक्षा दुसरं काही नाही. तर हे होते खासदार नरेश म्हस्के यांनी वेगवेगळ्या प्रश्नांवरती आपली भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे. व्हिडिओ अथर्वसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.